Hello students, due to my some personal problem, I am recording this lecture uh, from home. But henceforth, the all lecture will be recorded in college and in classroom. So onboard teaching will be from next lecture. So as far as our earlier discussion, we have started with the subject. The name of the subject is Advanced Manufacturing Processes, and the code is 22563. In earlier sessions, we have discussed about the structure and the weightage of the subject as well as the content of the subject. Okay, so आपण गेल्या सेशन पासून गेल्या लेक्चर पासून पहिल्या चॅप्टरला सुरुवात केलेली आहे. त्या चॅप्टरचं नाव आहे नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसेस. नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसेस म्हणजे काय हे आपण डिस्कस केलेलं आहे ऑलरेडी. परत एकदा मी रिवाइज करतो. आपण मागच्या लेक्चरमध्ये एक्झॅक्टली काय काय बघितलेलं आहे. So non-conventional machining process are those group of processes that removes material from the workpiece by various techniques using either mechanical, thermal, electrical or chemical or combination of these energies without the use of any sharp edged cutting tool. Okay, म्हणजे आपण डिस्कस केलं होतं काय की नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेस ही मशीनिंग प्रोसेस आहे, मेटल रिमूव्हल प्रोसेस आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या टेक्निक वापरल्या जातात, पण त्यामध्ये एनर्जीचा यूज केला जातो. कुठल्या मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल, थर्मल असेल किंवा केमिकल असेल किंवा याच्या कॉम्बिनेशन ऑफ दिस एनर्जीज कॅन बी युज्ड टू रिमूव्ह द मटेरियल फ्रॉम वर्क पीस. जसं की माहिती आपल्याला कन्व्हेन्शनल मशीनिंग मध्ये आपण मेकॅनिकल एनर्जी वापरतो. जिथं टूल असतं, शार्प एजेड टूल असतं जे कॉन्टॅक्ट मध्ये असतं वर्कपीसच्या, आणि कॉन्टॅक्ट मुळे काय असतं तिथं कटिंग फोर्स अप्लाय होतो, हीट जनरेट होते आणि फ्रिक्शन मुळे काय होतं चिपिंग प्रोसेस होते. तिथे चिप फॉर्म होतात कन्व्हेन्शनल प्रोसेसेस मध्ये. बट ऑन द अदर हँड नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेस मध्ये चिप फॉर्म होत नाहीत, कारण इथं पण काय देर इज नो फिजिकल कॉन्टॅक्ट बिटवीन द टूल अँड वर्कपीस. ओके, सो नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेस मध्ये या टेक्निकचा किंवा या एनर्जीचा यूज केला जातो. कुठल्या मेकॅनिकल असेल, थर्मल असेल, केमिकल असेल किंवा इलेक्ट्रिकल असेल किंवा कॉम्बिनेशन ऑफ दिस एनर्जीज आर युज्ड टू रिमूव्ह द मटेरियल फ्रॉम द वर्क पीस. ओके, तर याच्यानंतर आपण बोलूया टाइप्स किंवा क्लासिफिकेशन बघितलेले आहेत. क्लासिफिकेशन कुठले कुठले आहेत किंवा त्याच्यापूर्वी आपण बघितलं की कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल मध्ये फरक काय आहे. कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल मेजर फरक काय होता. कन्व्हेन्शनल मशीनिंग मध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट येतो टूलचा आणि वर्कपीसचा. नॉन कन्व्हेन्शनल मध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट येत नाही. बरोबर आहे. फिजिकल त्यानंतर कन्व्हेन्शनल मध्ये आपण सिंगल पॉईंट टूल किंवा मल्टी पॉईंट कटिंग टूल वापरू शकतो, पण नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेस मध्ये इट व्हेरीज विथ द प्रोसेस. ते कसं असणार आहे ते आपण नेक्स्ट सेशन मध्ये बघूच. टूल हार्डनेस कन्व्हेन्शनल प्रोसेस मध्ये काय असतो, टूल हार्डनेस हा जास्त असतो ऍज कम्पेअर्ड टू द हार्डनेस ऑफ द मटेरियल, पण there is no need to harder tool material in case of conventional machining processes. त्यानंतर कटिंग फोर्सेस हायर असतात कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेस मध्ये, आणि नो कटिंग फोर्सेस आर रिक्वायर्ड इन केस ऑफ नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसेस. हे आपण क्लास डिफरन्शिएशन काय केलं आहे बघितलेलं आहे आपण मागच्या लेक्चरमध्ये. ओके, त्यानंतर महत्वाचं आहे ते आहे टाइप्स ऑफ नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसेस. टाइप कुठल्या कुठल्या आहेत तर आपल्याला माहित आहे काय की नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसेस आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू द एनर्जी युज्ड इन द प्रोसेसेस. एनर्जी कुठल्या टाईपची यूज केलेली आहे त्याच्या अनुषंगाने काय केलंय त्याला क्लासिफाय केलेलं आहे. जर इफ वी यूज मेकॅनिकल एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी मध्ये आपल्याला 2-3 टाइप्स मिळतील, जसं की अल्ट्रासोनिक मशीनिंग आहे ज्याला USM असं म्हटलं जातं, वॉटर जेट मशीनिंग आहे WJM, त्यानंतर अब्रेसिव्ह वॉटर जेट मशीनिंग आहे AWJM, आणि आईस जेट मशीनिंग असेल किंवा अब्रेसिव्ह जेट मशीनिंग आपण म्हटलेलं आहे AJM. ओके, सो दीज आर द टाइप्स ऑफ मेकॅनिकल नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसेस, जिथं मेकॅनिकल एनर्जी यूज करून नॉन कन्व्हेन्शनल पद्धतीने काय केलं जातं मटेरियल रिमूव्ह केलं जातं, मशीनिंग केलं जातं, ती काय असणार आहे मेकॅनिकल टाइप असणार आहे.
देन नेक्स्ट आहे ते थर्मल, म्हणजे ज्या केसमध्ये आपण काय करू, थर्मल एनर्जीचा वापर करू. थर्मल म्हणजे काय, हीट एनर्जीचा वापर करू. त्या अनुषंगानं डिपेंडिंग अपॉन द थर्मल एनर्जी देर आर 4 to 5 टाइप्स ऑफ नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसेस सच ॲज इलेक्ट्रिक डिस्चार्ज मशीनिंग, त्याला EDM असं म्हटलेलं आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉन बीम मशीनिंग, त्याला EBM असं म्हटलेलं आहे. देन लेझर बीम मशीनिंग, त्याला LBM असं म्हटलं जातं. देन आयन बीम मशीनिंग, IBM असं म्हटलं जातं, शॉर्ट फॉर्म आहे, ॲब्रिव्हिएशन आहे त्याचं. देन प्लाझ्मा बीम मशीनिंग, PBM. ओके. तुम्हाला क्लासिफिकेशन प्रत्येक बुकमध्ये किंवा तुम्ही सर्च केला कुठेही तर तुम्हाला ते वेगवेगळे मिळतील किंवा नंबर ऑफ क्लासिफिकेशन मिळतील. पण आपण काय करतोय, ॲज पर ॲज आवर सिलेबस कन्सर्न, सिलेबस मध्ये जेवढे आपल्याला डिस्कस करायचे आहेत पॉईंट, क्लासिफिकेशन किंवा टाइप्स त्याचे, तेवढे आपण कन्सिडर करतो. याच्या व्यतिरिक्त देखील तुम्हाला बघायला मिळतील एक्स्ट्रा टाइप्स, पण आपल्याला जेवढे महत्वाचे आहेत सिलेबसमध्ये आहेत तेवढेच आपण काय करतोय, डिस्कस करतोय. देन नेक्स्ट आहे केमिकल मशीनिंग किंवा केमिकल किंवा इलेक्ट्रोकेमिकल, म्हणजे ज्या टेक्निकमध्ये किंवा ज्या नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसमध्ये केमिकल किंवा इलेक्ट्रोकेमिकल एनर्जीचा यूज केला जातो. त्याच्या अंडर कुठे कुठे टाइप्स आहेत, केमिकल मशीनिंग असेल त्याला आपण CHM असं म्हटलेलं आहे. देन फोटोकेमिकल मशीनिंग, त्याला PCM असं म्हटलेलं आहे. आणि लास्ट आहे इलेक्ट्रोकेमिकल मशीनिंग, त्याला काय म्हटलं आहे, ECM असं म्हटलेलं आहे. सो दीज आर द classification of non-conventional machining depending upon the energy used in the non-conventional machining. Okay. आता आपण यामधला काय करूया, पहिल्यांदा जो मेकॅनिकल एनर्जीचा पॉइंट आहे किंवा मेकॅनिकल एनर्जी वापरून जे टाइप्स आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. ज्यामध्ये आपल्याला पहिला आहे तो ॲब्रेसिव्ह जेट मशीनिंग आपल्याला काय करायचं आहे, डिस्कस करायचं आहे. बघा, मेकॅनिकल एनर्जी वापरून नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेस जी केली जाते त्यामध्ये पहिला टाईप आहे ॲब्रेसिव्ह जेट मशीनिंग. ॲब्रेसिव्ह किंवा ॲब्रेसिव्ह असं त्याचं प्रोनाऊन्सिएशन आहे, ॲब्रेसिव्ह जेट मशीनिंग, ज्याचा शॉर्ट फॉर्म आहे AJM. त्याचं पहिल्यांदा आपण काय करूया, प्रिन्सिपल बघूया. प्रिन्सिपल काय असणार आहे, प्रिन्सिपल बघितल्यानंतर आपल्याला समजेल की एक्झॅक्टली ते कसं काम करतं. ओके. सो दिस इज फिगर आपल्याला दिसते इथं. हे आहे प्रिन्सिपल ऑफ ॲब्रेसिव्ह जेट मशीन. प्रिन्सिपल कसं आहे, काम केलं जातं. आता बघा, ह्या प्रोसेसमध्ये, इन दिस प्रोसेस द मिक्सचर ऑफ गॅस अँड एअर, काय केलं जातं, मिक्सचर ऑफ गॅस अँड एअर अँड ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स विथ हाय प्रेशर अँड हाय व्हेलॉसिटी इज पास्ड थ्रू द नॉझल. बघा काय केलं जातं, इथं आपल्याला प्रिन्सिपल बघायचं आहे. इथं काय, हा वर्कपीस आहे, इथं आहे नॉझल. ओके. नॉझल म्हणजे काय असतो, एक नॅरो पोर्शन असतो ज्यातून आपण काय करतो, एअर किंवा गॅस काय करतो, पास करतो. नॅरो पोर्शन असल्यामुळे काय होतं, तिथं त्याची प्रेशर आणि व्हेलॉसिटी काय होते, इन्क्रीज होते. तर काय होतं, नॉझल, नॉझल म्हणजे आपण, तुम्ही सर्व्हिसिंग सेंटर वरती गेला असाल गाडी धुवायला, व्हेकल तुमची सर्व्हिसिंगसाठी, वॉशिंगसाठी, तर तुम्हाला तिथं नॉझल बघायला मिळेल. म्हणजे काय, तो निमुळता पोर्शन असतो जिथे काय होतं, पाण्याला एक प्रेशर आणि एक व्हेलॉसिटी प्राप्त होते. ती प्रेशर आणि व्हेलॉसिटी काय करण्याचे, एखाद्या फ्लुइडची प्रेशर किंवा व्हेलॉसिटी यूज वाढवण्यासाठी आपण काय करतो, नॉझलचा उपयोग करतो. तर अशा ह्या ॲब्रेसिव्ह जेट मशीन मध्ये आपण काय केलेलं आहे, नॉझलचा यूज केलेला आहे. ॲब्रेसिव्ह जेट मशीन या शब्दात तुम्ही लक्ष द्या. ॲब्रेसिव्ह म्हणजेच काय, ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स. ओके. जेट म्हणजे काय होतं, त्याचा एक फवारा म्हणू शकतो आपण, तो जेट मशीनिंग म्हणजे ॲब्रेसिव्ह जेट वापरून आपण काय करणार आहोत, मशीनिंग वापरणार. त्यामध्ये काय केलं आहे, जसं सांगितलं मी, एक नॉझल असेल, त्या नॉझल मधून आपण काय करणार आहोत, पास एक एअर असेल किंवा गॅस असेल आणि प्लस ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स असतील. ॲब्रेसिव्ह काय असणार आहेत, पार्टिकल असतील. लक्षात आहे का सगळ्यांच्या? बघा, कॉम्बिनेशन किंवा मिक्सचर ऑफ gas and air and abrasive particles. abrasive particle म्हणजेच काय, सबस्टन्स किंवा स्मॉल पार्टिकल असतात, जसे की अल्युमिनियम ऑक्साईडचे असतील. ते काय करतील, ते ज्यावेळी इम्पॅक्ट करतील एखाद्या सरफेसवरती, तर ते काय करतील, तिथून इरोड करतील त्या सरफेसला आणि त्या सरफेसला करतील, रिमूव्ह करतील. म्हणजे आता इथे काय करणार आहोत आपण, इथे बघा, गॅस किंवा एअर असेल प्लस ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स असतील. त्याची व्हेलॉसिटी साधारणतः किती असते,
150 to 300 मीटर पर सेकंड, 150 ते 300 मीटर पर सेकंड इतक्या व्हेलॉसिटीनं प्रेशरनं ते काय होतात, हे मिक्सचर जे आहे गॅस किंवा एअर आणि ॲब्रेसिव्ह पार्टिकलचं ते काय होतं, इम्पॅक्ट होतं. इम्पॅक्ट झाल्यामुळे वर्कपीसच्या सरफेसवरती ज्यावेळी ते इम्पॅक्ट होतं त्यावेळी ते काय करतं, वर्कपीसच्या सरफेसला इरोड करतं आणि तिथून काय करतं, वर्कपीसचा जो पोर्शन असेल, पार्टिकल असेल तो काढतो, रिमूव्ह करतो. आणि अशा तऱ्हेनं काय होतं, मशीनिंग प्रोसेस होते. म्हणजे काय, जेट ऑफ द मिक्सचर ऑफ एअर अँड ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स आर स्ट्राइक्स or impact on the surface of workpiece, it removes or it erode the particle or surface of the workpiece and removes the material, and in that way the machining process is carried out. लक्षात द्या बघा, नॉझल मधून काय करतो आपण, एअर आणि ॲब्रेसिव्ह पार्टिकलचा काय करतो, मारा करतो, जेटचा मारा करतो कशावरती, वर्कपीसच्या सरफेसवरती. आणि ज्यावेळी ते धडकतात पार्टिकल हाय व्हेलॉसिटी प्रेशरनं, ज्यावेळी ते वर्कपीसच्या सरफेसवर धडकतात त्यावेळी ते काय करतात, वर्कपीसचा सरफेस जो आहे तो काय इरोड करतात, म्हणजे ते काय करतात, त्याला पिल आउट करतात, म्हणजे काढतात तिथून तो, म्हणजे तो रिमूव्ह होतो आणि अशा तऱ्हेने काय होतं, मशीनिंग होतं. हा याच्या मागचा काय प्रिन्सिपल आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की यामध्ये जे ॲब्रेसिव्ह पार्टिकल वापरले जातात ते कुठले आहेत, ॲब्रेसिव्ह पावडर असते आणि साधारणतः ते काय असते, अल्युमिनियम ऑक्साईड असेल किंवा सिलिकॉन कार्बाइड असेल, अशा पद्धतीची पावडर काय केली जाते, वापरली जाते. आणि त्याची ग्रेन साईज जी असते ती 10 ते 50 मायक्रॉन इतकी असते. ग्रेन साईज म्हणजे त्याचे जे कण असतात त्या कणची साईज जी असते, त्या पार्टिकलच्या पावडरची साईज जी असते ती 10 ते 50 मायक्रॉन असते. सो दिस इज ए प्रिन्सिपल. हे काय आहे, प्रिन्सिपल आहे. आता ऍक्च्युली आपण सेटअप बघूया, स्कीमॅटिक डायग्राम बघितलेला आहे किंवा सेटअप कसा काम केला जातो, कसा सेटअप कसा असतो ऍक्च्युअल ॲब्रेसिव्ह जेट मशीनचा, ते आपल्याला बघायचं आहे. आता बघा इथं याच्यामध्ये तुम्हाला जर फिगर तुम्ही व्यवस्थित बघितली तर आपल्याला काय दिसतं की इथं इम्पॉर्टंट तुम्हाला पॉइंट्स किंवा त्याचे कंपोनंट दिसतील. एक म्हणजे नॉझल आहे, इथं बघा हे नॉझल आहे. त्याच्यानंतर ॲब्रेसिव्ह पावडर असेल जिथे या कंटेनरमध्ये आपण टाकणार आहोत. त्याच्यानंतर असणार आहे गॅस किंवा एअर सप्लाय, ह्या सिलेंडर मधून गॅस किंवा एअर सप्लाय होईल. आणि दुसरा असणार आहे मिक्सिंग चेंबर, हा जो आहे त्याला मिक्सिंग चेंबर असं म्हटलेलं आहे. आता काय करूया की वन बाय वन आपण काय करूया, प्रत्येक कंपोनंटचा, प्रत्येक पार्टचं काय वर्किंग आहे किंवा त्याचा काय रोल आहे ह्या वर्किंग मध्ये, ते आपण काय करूया, डिस्कस करूया. आता बघा इथं आहे गॅस सप्लाय, म्हणजे गॅस सिलेंडर असेल किंवा एअरचे सिलेंडर असेल. तर ह्या गॅस सप्लाय मधून फिल्टर थ्रू गॅस काय होतो, आपण तो रेग्युलेट करतो, प्रेशर त्याचं रेग्युलेट करून, प्रेशर रेग्युलेटरच्या साहाय्याने तो रेग्युलेट करतो आणि तो कुठे येतो, इथे येतो. इथं म्हणजे कुठे, या मिक्सिंग चेंबर मध्ये येतो. आता मिक्सिंग चेंबर म्हणजेच काय, हा एक चेंबर असेल, ही एक पोकळी असेल. चेंबर म्हणजे काय, एखादं व्हेसल असेल, चेंबर असेल, ज्या चेंबरमध्ये आपण काय करतो, मिक्सचर करतो. कशाचं मिक्सचर करतो, एअर असेल किंवा गॅस असेल आणि ॲब्रेसिव्ह पार्टिकलचं मिक्सचर करणार आहोत. सो दिस इज कॉल्ड एज अ मिक्सिंग चेंबर. त्याला काय म्हणतो आपण, मिक्सिंग चेंबर म्हणतो. म्हणजे गॅस सिलेंडर कडून आलेला गॅस किंवा एअर ह्या मिक्सिंग चेंबर मध्ये काय करणार आपण, मिक्सिंग चेंबर मध्ये घेणार आहोत. आणि मिक्सिंग चेंबर मध्ये दुसऱ्या इनलेटनं दुसऱ्या बाजूने काय करू, आपण पावडर काय करू, सप्लाय करू. पावडर कशा सप्लाय करणार आहोत, ॲब्रेसिव्ह पार्टिकलची पावडर असणार आहे. जसं की तुम्हाला सांगितलं मी, काय असणार आहे ती, अल्युमिनियम ऑक्साईड असेल किंवा सिलिकॉन कार्बाइड असेल. ओके, ह्या वेगवेगळ्या अल्युमिनियम ऑक्साईड तुम्ही लक्षात ठेवा, अल्युमिनियम ऑक्साईडची असेल किंवा सिलिकॉन कार्बाइडची असेल, ही पावडर काय होईल, त्या मिक्सिंग चेंबरमध्ये मिक्स होईल. आता ज्यावेळी ह्या मिक्सिंग चेंबरमध्ये पावडर आणि गॅस येईल किंवा पावडर आणि एअर येईल, त्यावेळी दोघं एकमेकांमध्ये आपल्याला काय करायला पाहिजे, मिक्स करायला पाहिजे. आता मिक्सचर हे काय व्हायला पाहिजे, व्यवस्थित होण्यासाठी आपण काय करणार आहोत, इथं बघा इथे एक व्हायब्रेटर वापरलाय, व्हायब्रेटरी मोटर वापरला असणार आहे. ज्या व्हायब्रेटरमुळे किंवा व्हायब्रेटरी मोशनमुळे काय होणार आहे, हा जो तुमचा मिक्सिंग चेंबर आहे तो काय होणार आहे, व्हायब्रेट होणार आहे. आणि व्हायब्रेट झाल्यामुळे काय होणार आहे, ती पावडर आणि एअर किंवा ती पावडर आणि गॅस एकत्र काय होणार आहे, मिक्स होणार आहे. लक्षात द्या बघा सगळ्यांच्या, इन द मिक्सिंग चेंबर द गॅस और द एअर अँड abrasive powder is getting mixed with each other with the help of vibrator. आता वन बाय वन काय काय झालेलं आहे, the gas is supplied from the gas cylinder through the pipe to this mixing chamber. On the other hand, in the mixing chamber there is a inlet to abrasive powder, it getting mixed with each other with the help of vibrator. ओके, आता ही मिक्स झालेली पावडर जी आहे
किंवा मिक्स झाली एअर आणि पावडरचं मिक्सचर जे आहे ते हाय व्हिलॉसिटी हाय प्रेशरने काय होणार आहे, ह्या पाईपलाईन म्हणून कुठे येणार आहे, या नोझलला येणार आहे. ओके. आणि देर इज ए हँड होल्डर. हँड होल्डर म्हणजे त्या नोझलला धरण्यासाठी पकडण्यासाठी काय असणार आहे, हाताने पकडण्यासाठी काहीतरी होल्डर असेल, त्याला हँड होल्डर म्हटलेला आहे. तो पकडायचा आहे आपल्याला. आणि ह्या नॉझल मधून ज्यावेळी ते पास होणार आहे त्यावेळी काय होणार आहे, नॉझल मधून ज्यावेळी मिक्सचर बाहेर पडेल एअरचं आणि ऍब्रेसिव्ह पार्टिकलचं, त्यावेळी ते हाय व्हेलॉसिटी हाय प्रेशर जेट काय होणार आहे, तो क्रिएट होणार आहे. आणि तो जेट जाऊन काय होणार आहे, वर्कपीसच्या सरफेस वरती काय होणार आहे, धडकणार आहे, इम्पॅक्ट होणार आहे. आणि इट विल इरोड द पार्टिकल्स फ्रॉम द वर्कपीस सरफेसेस. काय होणार आहे, ज्यावेळी हे हाय व्हेलॉसिटी जेट ज्यावेळी काय होईल, इम्पॅक्ट होईल, ह्या स्ट्राईक होईल, धडकेल कुठं वर्कपीस वरती, त्यावेळी अशा प्रकारे काय खड्डा पडणार म्हणजे काय, वर्कपीस वरचं मटेरियल काय होणार आहे, इरोड होईल आणि निघून जाईल. आणि अशा तऱ्हेने काय होणार आहे, आपल्याला मशीनिंग मिळणार आहे. आता इथे थोडस हे उडणारे जे पार्टिकल्स आहेत ते काय करण्यासाठी, थांबवण्यासाठी इथे काय लावलेलं आहे, हे हुड लावलेला आहे. ओके, लक्षात आहे सगळ्यांच्या. सो दिस इज ए वर्किंग ऑफ किंवा सेटअप ऑफ ऍब्रेसिव्ह जेट मशीन. यामध्ये महत्वाचं काय आहे, नॉझल, त्यानंतर तुमचा मिक्सिंग चेंबर, व्हायब्रेटर असेल, वर्कपीस असेल आणि गॅस किंवा एअर सप्लाय असणार आहे. सो दिस इज ए सेटअप, वर्किंग सेटअप ऑफ ऍब्रेसिव्ह जेट मशीन. ओके, आय होप हे तुम्हाला बऱ्यापैकी समजलेलं असेल. अगदी सिंपल आहे. ऍब्रेसिव्ह पावडरमुळे काय होतं, ते इरोड होतं, हे लक्षात ठेवा. ऍब्रेसिव्ह पावडरमुळे काय होणार आहे, वर्कपीस वरचं मटेरियल काय होणार आहे, इरोड होणार आहे, खड्डा पडणार आहे, खड्डा म्हणजे काय मशीनिंग होणार आहे. तर त्याला आपण काय म्हणतो, ऍब्रेसिव्ह मशीनिंग म्हणतो. आता याचे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज आपल्याला बघायला पाहिजे. ऍडव्हान्टेजेस काय आहेत आणि डिसएडव्हान्टेज काय आहेत. ऍडव्हान्टेजेस मध्ये बघा, कॉम्प्लिकेटेड कॅव्हिटीज अँड होल्स ऑफ एनी शेप कॅन बी इझिली मशीन्ड. कॉम्प्लिकेटेड शेप असतील, कॉम्प्लिकेटेड कॅव्हिटीज असतील, कॉम्प्लिकेटेड होल्स असतील, ते आपल्याला इझिली काय होतील, मशीन करता येतील ऍब्रेसिव्ह जेट मशीनच्या सहाय्याने. देन नेक्स्ट आहे, ब्रिटल मटेरियल ऑफ एनी थिन सेक्शन कॅन बी मशीन्ड. ब्रिटल मटेरियल असेल, थिन सेक्शनचा असेल, थिन म्हणजे जाडीला कमी म्हणजे पातळ म्हणतो आपण त्याला, थिन सेक्शनचा असेल, तो आपल्याला इझिली काय करता येतो, मशीन करता येतो. देन लो इनिशियल इन्व्हेस्टमेंट. त्यामध्ये बघितले इन्व्हेस्टमेंट जे आहे, ती इनिशियल इन्व्हेस्टमेंट जी असेल ती कमी आहे, हे एक ऍडव्हान्टेजेस आहे ऍब्रेसिव्ह जेट मशीनिंगचं. नो डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ टूल अँड वर्कपीस. इथं काय, कुठल्याही प्रकारचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट टूल आणि वर्कपीस मध्ये नसणार आहे, कारण नॉझल ची टिप आणि वर्कपीसचा जो सरफेस आहे यामध्ये काय असणार आहे, मिनिमम 1 to 5 mm चा काय असणार आहे, गॅप असणार आहे. इझी टू ऑपरेट प्रोसेस कशा आहे, इझी टू ऑपरेट आहे. आणि लास्ट वन इज अ लेस मेंटेनन्स. ओके, सो दीज आर सम ऍडव्हान्टेजेस. बघा आता तुम्हाला समजा जर एक्झामला विचारलं, डिस्क्राईब ऍब्रेसिव्ह जेट मशीनिंग विथ नीट स्केच, तुम्हाला काय करायला लागणार आहे, 4 मार्क्सला असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ऍब्रेसिव्ह जेट मशीनिंग तुम्ही काय करा, डिस्क्राईब करा विथ नीट स्केच. तर तुम्ही काय करायचं आहे, त्याचा डायग्राम ड्रॉ करायचा आहे, वर्किंग प्रिन्सिपल ड्रॉ करायचा आहे, त्याचे महत्वाचे कॉम्पोनंट लिहायचे आहेत, त्या कॉम्पोनंटचं वर्किंग लिहायचं आहे, प्रत्येकाचा रोल लिहायचा आहे, आणि त्यानंतर ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज अशी ही प्रोसेस असणार आहे. आणि यासाठी आपल्याला काय असणार आहे, 4 मार्क असणार आहे. ओके, जसे ऍडव्हान्टेज आहेत या प्रोसेसचे, तसेच काय असणार आहे, डिसएडव्हान्टेजेस देखील असणार आहे. आता डिसएडव्हान्टेज बघितलं तर डिसएडव्हान्टेज मध्ये बघा, पहिला डिसएडव्हान्टेज काय आहे, लो मेटल रिमूव्हल रेट. जो मेटल रिमूव्हल रेट आहे तो काय असणार आहे, कमी असणार आहे. नेक्स्ट आहे, ऍब्रेसिव्ह पार्टिकल वन्स युज्ड कॅनॉट बी रियुज्ड. का, म्हणजे ऍब्रेसिव्ह पावडर जी आहे ती तुम्ही रियूज करू शकत नाही, परत वापरू शकत नाही. ती एकदा वापरलेली जी पावडर असेल, ऍब्रेसिव्ह पार्टिकल्स असतील, ऍब्रेसिव्ह पावडर असेल, ती तुम्हाला काय करायला लागेल, टाकून द्यावी लागेल, किंवा ती रियूज करता येत नाही. कारण का, ती ज्यावेळी
इम्पॅक्ट होते, स्ट्राईक होते वर्कपीस वरती, त्याच्यामुळे जो शार्पनेस असतो तो काय होतो, निघून जातो. त्यामुळे ते आपल्याला परत परत काय करता येत नाही, वापरता येत नाही. नॉट सुटेबल फॉर डक्टाईल मटेरियल. ही जी प्रोसेस आहे एब्रेसिव्ह जेट मशीनची, ती डक्टाईल मटेरियलसाठी सुटेबल नाही आहे. ती फक्त आणि फक्त कशासाठी सुटेबल आहे, ब्रिटल मटेरियलसाठी फक्त सुटेबल आहे. पुअर मशीनिंग अॅक्युरेसी. मशीनिंग अॅक्युरेसी कशी आहे, पुअर आहे. अॅक्युरेसी जी आहे किंवा सरफेस मध्ये जो मिळाला तो काय पुअर आहे. कारण का, ते धडकून काय करणार आपण, स्ट्राईक करून आपण मटेरियल रिमूव्ह करतो. ओके, त्यामुळे मशीनिंग अॅक्युरेसी असेल ती काय असणार आहे, थोडीशी कमी असणार आहे. आणि एक महत्वाचा डिसएडव्हान्टेज काय बघायचा, possibility of abrasive particles getting embedded in the workpiece. पॉसिबिलिटी काय आहे, समजा ज्यावेळी ते हाय व्हेलॉसिटीनं ज्यावेळी ते पार्टिकल धडकतील वर्कपीस वरती, त्यावेळी पॉसिबिलिटी काय, ते काय होतील, ट्रॅप होतील किंवा एम्बेड होतील, किंवा म्हणजे धडकून ते अडकतील त्या वर्कपीसच्या सरफेस मध्ये. ही एक मोठी पॉसिबिलिटी आहे आणि ते डिसएडव्हान्टेज आहे या प्रोसेसचं. म्हणजे काय, पॉसिबिलिटी ऑफ अब्रेसिव्ह पार्टिकल्स गेटिंग embedded in the workpiece. ओके, सो काय बघितलं बघा आपण, अब्रेसिव्ह जेट मशीनिंग संदर्भात आपण आता डिस्कशन केलेलं आहे. हा मेकॅनिकल टाईप मधला पहिला पॉइंट आहे अब्रेसिव्ह जेट मशीनिंग. त्याच्यानंतर जो दुसरा पॉइंट येतो तो आहे अल्ट्रासोनिक मशीन. काय आहे, अल्ट्रासोनिक मशीन. आता अल्ट्रासोनिक मशीनिंग मध्ये काय केलं जातं, अल्ट्रासोनिक वेव्स, हाय फ्रिक्वेन्सी अल्ट्रासोनिक वेव्स आर युज्ड टू रिमूव्ह द मटेरियल फ्रॉम वर्कपीस. आता काय होते बघा यामध्ये, प्रिन्सिपल काय आहे, इट वर्क्स ऑन प्रिन्सिपल ऑफ अल्ट्रासोनिक वेल्डिंग. अल्ट्रासोनिक वेल्डिंग वरती हे काम केलं, प्रिन्सिपल काम करतं. आता ह्यामध्ये काय केलं जातं, दिस मशीनिंग प्रोसेस युजेस ultrasonic wave to produce high frequency force of low amplitude. काय केलं जातं ह्यामध्ये, अल्ट्रासोनिक वेव्हचा यूज करून हाय फ्रिक्वेन्सी फोर्स जनरेट केला जातो. इथं बघा, इथं काय आहे, हा ट्रान्सड्युसर आहे. आपल्याला माहिती आहे ट्रान्सड्युसरचं काम काय आहे. ट्रान्सड्युसर काय करतो, इलेक्ट्रिक एनर्जी काय करतो, कन्वर्ट करतो मेकॅनिकल एनर्जी मध्ये. इथं काय करणार आहे, इलेक्ट्रिक सिग्नल हा ट्रान्सड्युसर काय करेल, कन्वर्ट करेल कशामध्ये, मेकॅनिकल फोर्स मध्ये. आता इथे ट्रान्सड्युसर काय करेल, हाय अँप्लिट्यूड ची वेव्ह तयार करेल, क्रिएट करेल, आणि हाय अँप्लिट्यूडची वेव्ह कशामध्ये कन्वर्ट होतील, व्हायब्रेशन मध्ये कन्वर्ट होतील. कशाच्या व्हायब्रेशन मध्ये, या टूलच्या व्हायब्रेशन. ही टूलची मोशन अशी होणार आहे वर खाली, किंवा ही ट्रान्सफर्स मोशन होणार आहे. आणि ही टूलची मोशन, हाय व्हायब्रेटरी मोशन कशामध्ये दिली असते, वर्कपीस वरती दिली असते. वर्कपीस वरती काय आहे आपल्याकडे, स्लरी आहे. स्लरी म्हणजे मिक्सचर आहे कशाचं, अब्रेसिव्ह पार्टिकल आणि वॉटर असेल, किंवा अब्रेसिव्ह पार्टिकल आणि दुसरं फ्लुइड असेल, त्याला आपण काय म्हणतो, स्लरी म्हणतो. सो दिस इज ए वर्किंग प्रिन्सिपल ऑफ अब्रेसिव्ह अल्ट्रासोनिक मशीनिंग, ज्याला UESM असं म्हटलं आहे. हाय फ्रिक्वेन्सी वेव्ह किंवा अल्ट्रासोनिक वेव्ह कशासाठी यूज करतो आपण, टू प्रोड्यूस हाय फ्रिक्वेन्सी फोर्स. वेव्हज आपण यूज करून फ्रिक्वेन्सी प्रोड्यूस करतो, फोर्स प्रोड्यूस करतो. आता वर्किंग बघूया कसं असणार आहे त्याचं. हा आहे ट्रान्सड्युसर. जसं मी तुम्हाला सांगितलं, ट्रान्सड्युसर काय करतो, इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कसं करतो, मेकॅनिकल व्हायब्रेशन मध्ये करतो. हा ट्रान्सड्युसर काय करणार आहे, दिलेले इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल व्हायब्रेशन मध्ये करणार आहे, मेकॅनिकल फोर्स मध्ये करणार आहे. हा ट्रान्सड्युसर तुम्ही कुठे यूज कनेक्ट केलेला आहे, कशावरती प्लेस आहे, या टूल वरती प्लेस आहे. मग त्या व्हायब्रेटरी मोशन काय होतील, या टूलला काय होतील, पास होईल, आणि हा टूल काय होणार आहे, व्हायब्रेट होणार आहे अलॉंग दिस व्हर्टिकल ऍक्सिस. आणि हा टूल ज्या व्हायब्रेट होईल त्यावेळी काय होईल, इथं वर्कपीस वरती आपण काय केलेलं आहे, इथं स्लरी हे बघा, हे वॉटर आहे, ही स्लरी काय केली आपण इथं काय केली, इम्पेज केलेली आहे. या स्लरी मध्ये तो काय होणार आहे, व्हायब्रेट होणार आहे, आणि व्हायब्रेशन मुळे काय होणार आहे, हाय वेव्स, हाय फ्रिक्वेन्सी वेव्स तयार होतील, आणि त्याच्यामुळे जे अब्रेसिव्ह पार्टिकल आहेत ते काय होतील, ह्या वर्कपीसच्या सरफेस वरती काय होतील, धडकतील आणि इम्पॅक्ट करतील, स्ट्राईक करतील, आणि ते काय करतील, मटेरियलला इरोड करतील. सेम आहे, म्हणजे काय, आपण अब्रेसिव्ह जेट मशीन मध्ये नोझल वापरलेला आहे,
आणि इथं काय वापरलं आहे, ट्रान्सड्युसर वापरलेला आहे. पण वर्किंग प्रिन्सिपल इज लिटल बिट सिमिलर. ओके, लिटल बिट ते काय सेम असणार आहे. ऍडव्हान्टेज काय बघूया. ऍडव्हान्टेजेस ऑफ अल्ट्रासोनिक मशीनिंगचे, एनी हार्ड अँड ब्रिटल मेटल कॅन इझिली मशीन. कुठलेही हार्ड ब्रिटल असणारं मटेरियल आपण काय करू शकतो, मशीन करू शकतो. नो हीट जनरेटेड इन दिस प्रोसेस, सो देर इज नो प्रॉब्लेम ऑफ वर्क हार्डनिंग और चेंज इन स्ट्रक्चर ऑफ वर्क पीस. काय होतं, इथे हीट जनरेट होत नाहीये प्रोसेसमध्ये. हीट जनरेट न झाल्यामुळे काय होणार आहे, हार्डनिंग होत नाहीये. कारण तुम्हाला माहिती आहे, एखादं मटेरियल आपण हीट केलं, तापवलं होतं, ते काय होतं, हार्ड होतं. त्यामुळे हा जो प्रॉब्लेम आहे वर्क हार्डनिंगचा, तो इथं काय होत नाही, येत नाही, कारण हीट जनरेट होत नाही. नॉन कंडक्टिव्ह मेटल्स अँड नॉन मेटल्स कॅनॉट बी मशीन्ड. नॉन कंडक्टिव्ह मेटल असतील किंवा नॉन मेटल असतील, ही काय होत नाहीत, आपल्याला मशीनिंग करता येत नाहीत या प्रोसेसने. ओके, नेक्स्ट आहे, दिस प्रोसेस डज नॉट प्रोड्यूस चिप्स ऑफ सिग्निफिकंट साइज. ही जी प्रोसेस आहे ती चिप्स फॉर्म करत नाही, सिग्निफिकंट साईजची चिप प्रोसेस प्रोड्यूस करत नाही असं म्हणायचं आहे आपल्याला. जास्त मोठ्या साईजच्या असतील, सिग्निफिकंट साईजच्या चिप्स काय होत नाहीत, प्रोड्यूस होत नाही. आता डिसएडव्हान्टेज काय आहेत ते बघूया. प्रोसेस इज क्वाइट स्लोअर दॅन अदर प्रोसेसेस. प्रोसेस जी आहे ती काय स्लो आहे दुसऱ्या प्रोसेस पेक्षा. abrasive particles affects both tool as well as workpiece, so tool wear is high. tool wear काय असणार आहे, हाय असणार आहे. cannot machine ductile metals. ductile materials काय होत नाहीत, मशीन करता येत नाही. आणि cannot used to drill deep holes देखील आपल्याला ड्रिल करता येत नाही. ठीक आहे, तर आजच्या सेशनला आपण रिवाइज करूया, काय काय बघितलं एकदा बघू आणि मग आपण काय करूया, ह्या सेशनला थांबूया. नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेस म्हणजे काय आपण एक्झॅक्टली बघितलेलं आहे. त्यानंतर आपण डिफरन्शिएट केलं नॉन कन्व्हेन्शनल आणि कन्व्हेन्शनल प्रोसेसला. त्यानंतर क्लासिफिकेशन बघितलं आपण नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसचे, मेकॅनिकल एनर्जी वापरून थर्मल किंवा इलेक्ट्रोकेमिकल किंवा केमिकल असतील. आणि त्यानंतर आपण बघितलं प्रिन्सिपल ऍब्रेसिव्ह जेट मशीनिंग बघितलं, त्याचं प्रिन्सिपल, त्याचा सेटअप बघितला, वर्किंग सेटअप बघितला, त्याचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज बघितले. आणि त्यानंतर आपण बघितलं अल्ट्रासोनिक मशीनिंग प्रोसेस. अल्ट्रासोनिक मशीनिंग मध्ये वर्किंग प्रिन्सिपल काय आहे, त्याच्यानंतर त्याचं वर्किंग कसं होतं सेटअप मध्ये, त्यानंतर त्याचे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज बघितले आहेत. तर आजच्या सेशनला आपण काय करूया, इथं थांबूया. मोर डिस्कशन विल बी इन नेक्स्ट सेशन. ओके, थँक्यू.